भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. संत समागम एकादे परी व्हावी त्यांची द्वारे स्वानियाती. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात किंवा संत संगतीचं महत्व पटवून देतात. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा एक बार. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय आमचे वारकरी संप्रदायाचं वैभव माझ्या पुढे बसलेले आमचे संतोषजी महाराज बाबांनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. प्रथमतः बाबाला कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग बाबामुळे आला. त्यांचे प्रेम आहे. आणि ज्यांना फोन केला आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट संतोष महाराज. एक बार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे गणेशजी महाराज क्षीरसागर. ज्यांना पाठीमागे साथ संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे मनोज महाराज. दोघांसाठी टाळी वाजवा. अलीकड मायकारो बसणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न अविनाश महाराज. आमचे संगीत अलंकार संगीत रत्न सनस महाराज. त्यांच्यासाठी दोघांसाठी टाळी वाजवा. ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे हरिभक्त प्रायण सचिन महाराज. हा केशव महाराज. आमचे शेलार महाराज. दोघांसाठी टाळी वाजवा. पेटी मास्तर तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. माईक सिस्टीम सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं. थोडा आवाज क्लिअर करा. हॅलो माझा करा. हॅलो हॅलो हॅलो. हा आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. थोडं लक्ष नाही. मला वाटतंय भांडुपगाव वारकरी संप्रदाय मुंबई या पवित्र ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. आणि ज्यांना या कार्यक्रमाचं नियोजन केलंय आमचे आदरणीय संतोषजी बाबा. कार्यक्रमाचं नियोजन करणं इतकं सोपं नसतं. थोडक्यात बोलतो. जीवनामध्ये काही एकत्र करता येईल पण समाज एकत्र करता येईल. मग त्यांना आपल्या आयुष्यात हा समाज जोडण्याचं काम केलंय. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. थोडक्यात बोलतो. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आला तुरे आधी आनंद
झालं पाहिजे. शांत राहा, शांत राहा. परमार्थात आनंद असतो संत बाबा. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. लक्ष देऊन ऐका. मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. माळ कोणी घाली नाही, भुका कोणी लावी, थुका लावतील थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. तुम्ही इथं आलात तेवढे भाग्यवान आहेत. लक्ष देऊन ऐक. नाथ महाराज सांगता अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये. आता प्रमाण कितीतरी देता येतील बहुता सुकृताची. कारण ते कपाल ज्याचे नाम नाहीये तिळ तिळ पुण्य साचा. एका मिनिटात बोलतो. लक्ष दे नाही. एखाद्या विचार चाला आपल्या भांडुपला मला वाटतं हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास हो म्हणा की महाप्रसाद आहे. प्रसाद खाण्यासाठी चला. त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्या विचार चाला आता 8 ते 10 कीर्तन आहे. संतोष बुवा कीर्तनाला चला. त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. लक्ष देऊन ऐका. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं ऐका. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो शाबास. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो या आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गास. म्हणून लक्ष दे नाही का.
असे माझे जगद्गुरु तुकोबराया आजच्या अभंगातून तुम्हा आम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा आग्रह करतात. विठाला विठाला माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. संतोष बाबा तुमची संगत यांना घडली म्हणून हे ज्ञानेश्वरीच्या पारायणावर बसला. टाळी वाजवा. आणि खरं सांगा पारायणाला जास्त महिला आहेत का पुरुष? हा महिला वा तुम्ही हे आता आले बरे आता विनोद म्हणून बोलत नाही. आणि जास्तीत जास्ती परमार्थ सहकारी यांचा आहे. टाळी वाजवा. आता या कीर्तनाला आल्या तरी रिकाम्या हाताने आल्या. हो म्हणा की नाही संतोष म्हणा. आता दोन संतोष आहे एक दोन ऐका विनोद म्हणून बोलत नाही थोडक्यात बोलतो. परमार्थ यांना टिकवलाय महाराज. नुसता परमार्थच नाही घरातली संस्कृती देखील यांना टिकवली आहे. विठाला विठाला सच्च्या जीवनात संगती मोलाची आहे. इतराची संगती घडू नये आणि चांगल्याची घडल्याशिवाय थोडं बोलत चांगल्याची घडल्याशिवाय वा इंचवाची भेट होईल का? तुम्ही इंच बघितलाय का बघायचं? इंचूचावाला बस बस हे तुमच्या शेजारचे मोबाईल ठेवा. हा आता कीर्तनात तरी खिशात ठेवा. लय अवघड झाले मोबाईल लय माणसं बिघडली. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसली. त्याला पताच लागला नाही. त्याच्या पाठीत दलका बसला की त्याला कळायला घर बदललंय. विठाला विठाला इंचवाची भेट होता कामा कामा थोडक्यात बोलतो पेटी मास्तर. आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. इंचवाच्या फक्त नांगी तीस आहे. कशात? तुका म्हणे इंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी काय सांगाव महाराज. झोपा. इंचवाच्या नांगी तीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विषय आहे. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा आणि घरी गेल्यानंतर झोपायचं. संतोष बाबा झोपीचे बरेच प्रकार आहेत. काही माणसाला पालतं झोपल्याशिवाय झोप लागत. काही माणसं असे झोपले चालत वाटते स्वर्गात हळू हळू हळू. काही झोपीतच पाय खुरीत त्याला खुंदुळी झोप म्हणायचं खुंदुळी. काही झोपीतच फिरत त्याला चक्री झोप म्हणायचं चक्री. काही झोपीतच उशी घेऊन पळते त्याला पळती झोप म्हणायची. आता झोपीचे बरेच प्रकार आहेत मुद्दा डोक्यात. तुम्ही घरी गेल्या झोपायचं काय करायचं? कसं पालत बऱ्याच जणांचे काम पालतीत असते. तुमच्या पाठीवर इंचू जाऊ द्या. लक्ष देऊन ऐका. आपल्या अंगावरून इंचू जाऊ द्या. आपल्याला काही होणार नाही. फक्त आपण झोपीत असं करायचं. आपल्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार इंचवाच्या नांगी तीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विषय. म्हणून माझे तुकोबराय प्रार्थना करतात. तुका मनेशन नको तयाते दर्शन आणि वागवा नको तयाते दर्शन नको तयाते दर्शन बारीक बारीक टाळा बारीक वाजवा टाळ टाळी टाळी टाळी. वाईटाचं चांगल्या माणसाला क्षणभर दर्शन होता कामा नाही. वाईटाचं जर चांगल्याला दर्शन घडलं चांगल्याचंही जीवन अधोगतीला राहतं. टाळी टाळी. तुका मनेशन नको तयाचे दर्शन
सिस्टीम कशी का असणं पण आपल्याला आनंद आहे. टाळी वाजवा. नाही तर संतोष बाबा मी विनोदानं सांगतोय, मला असे गुणीजन चांगले असले बरं वाटतं नाही फाशी घ्या वाटतं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येई नाही. ईशान महाराज मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला विठाला तुका म्हणे नको तयाचे दर्शन वाईटाचं चांगल्या माणसाला दर्शन होता कामा नाही. थोडक्यात सांगतो, चांगल्याला जर वाईटाचं दर्शन घडलं चांगल्याचंही जीवन अधोगतीला जातं. आज तुमच्या जीवनामध्ये चांगल्याची संगती आहे म्हणून तुम्ही मंडपात आहात. जगामध्ये अनेक ग्रंथ असतील पण जगामध्ये 4 ग्रंथ श्रेष्ठ आहेत. किती? 4. पहिला ग्रंथ वारकरी संप्रदायाचे वैभव ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ भागवत, तिसरा ग्रंथ रामायण आणि चौथा ग्रंथ जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा. हे 4 ग्रंथ श्रेष्ठ आहेत. मला वाटतं ज्याला जीवनामध्ये ज्ञान मिळवायचे, आपल्या जीवनाचं सार्थक करायचे, त्यानं बाकी काही करण्यापेक्षा वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी मोकळ कशाला व्यायाम करायचं नाही. काही माणसं सकाळी उठून तुका मरतोस का काय. अरे थोडं भजन करा, शरीराला कष्ट लावा. आयुष्यात तुम्हाला शुगर आणि बीपी होणार नाही. अरे होणार नाही. आणि महिला मंडळ विनोद म्हणून सांगत नाही, तुमच्यासाठी बोलतोय. आता ते किचन वाटा आलाय. काय आलाय? किचन. जुन्या काळात काटवट होती संतोष बुवा, तिचं नाव काटवट. बाईला वटणीवर आणायची काटवट. आणि काटवटीला 2 कान असतात है का नाही. आता जुन्या बायाला माहिती असेल 2 कान. आणि 25 माणसाचा स्वयंपाक एका बाईनं. आता 2 तोंड खिचडी बोंड. हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो. 25 विनोद म्हणून सांगत नाही. आणि ताकद लागायची स्वयंपाक कराय. आणि जुन्या काळातल्या बायानं चुलीवर भाकर केलेली फुगायची. काय व्हायची तेव्हा त्या आजीला कळाले बघा. भाकर फुगायची भाकर. आता गॅसवरची चपाती फुगण आहे, भाकर फुगण आहे. करणारी बाई फुगाली अशी. सगळं उलट झालंय. विठाला विठाला महाराज तुम्ही हसा म्हणून बोलत नाही, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. त्या खुर्चीवर बसलेल्या विचारा महिला मंडळ, खरं सांगा तुमची सासू आणि खाली बसल का नाही. आणि तुम्हाला नाही लय अवघड झाले. कालाय तस्मै ना महा. जुन्या काळातल्या बाया आणि तुम्हाला आजी शुगर आहे का नाही. जुन्या काळातल्या बायाला शुगर नाही, बीपी नाही. आणि आताच्या तर बायाला म्हणलं गुलाबजाम खाता का, रोगेल द्या पण गुलाबजाम नका. विठाला विठाला शरीर चांगलं राहण्यासाठी कष्ट असावी, शरीराचा घाम गळावा. नाही का जीवनामध्ये ज्ञान मिळण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. काय सांगाव महाराज.
चांगल्याच्या संगतीत घडत आहे, वाईटाची संगत अधोगतीला कारण आहे. तुम्हाला लवकर सांगतो, तुम्ही हुशार माणसं. मला वाटतंय मुंबई हे साधन आहे, मुंबई म्हणजे एक भक्तीचं माहेरघर आहे. चांगल्या चांगल्या महात्म्यानं या भूमीला शरीर अर्पण केलं. आमच्या वारकरी सांभाळताचे वैभव बाबा महाराज सातारकर्ते या भूमीत येऊन राहिले. काय ताकद होती महाराज. काही माणसं गेले म्हणजे ऐका, ते गेले नाहीत, आनंद शिल्लक ठेवून गेले. थोडक्यात बोलतो, लक्ष द्या. संगती किती मोलाची आहे. आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? ब्राह्मण. संगती किती घातक असते. वडील पूजेला बसले की रोज फुलं आणून द्यायचा. काय आणून द्यायचा? फुलं. त्याचा नित्य नेम. पण त्यानं विचार केला, रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको. अरे जया संगतीने दुर्गुण वाढी, संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. वेशेला तू जवळ पैसोनी पतिवर्तीला छळू नको. दारी तुझ्या आला भिकारी, युन्मुक्त्याला करू नको. गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. असं वाटलं खिशातले 1000 रुपये द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा टाळी. सरळ मार्ग सोडून जायचं नाही. आज्यामेळानं सरळ मार्ग सोडला. ज्या मार्गाने आज्यामेळ जात होता, एक वेश्या एक पुरुष, त्यानं डोळ्यानं चित्र पाहिलं. लक्ष देऊन ऐका. एका क्षणाचं दर्शन आज्यामेळ त्या वेश्येच्या संगतीत रक्त झाला आणि एका क्षणाचं दर्शन आज्यामेळाला अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा ना, संगत करना पड़े बढ़त बढ़त बढ़ जाए. संगत करना छोटे की घटत 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 जा. सांगा काय सांगा. तुकोबाराने विचार केला, टाइम होता. ह्याच्या डोक्यातली म्हैस गेली. म्हैस गेली. जा घरी. गोट्यात म्हैस आहे. कुठं? आपल्याकडे गोटा म्हणतील खोटा. गोट्यात जा, म्हैस आहे. पळा सुटला संताची पायी. हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्यांचा. काय सांगाव महाराज. पळत गेला. बघतो तर काय गोट्यात म्हैस. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली? लक्ष देऊन ऐका. नाही आणली. सुनाला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. विचार केला, संतोष बाबा ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडती त्यांना सांगितले देव पाहवया करी ओ सायास. अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडती त्यांच्या शब्दानं देव का सापडणार? देव का सापडणार नाही. पळ सुटली. संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पळत गेले. तुकोबराचे पाय धरले. करा क्षमा अपराध करा क्षमा. महाराज तुम्ही सिद्ध महाराज. आहा नाही विचारिला अधिकार. मी आपुला मिथव अनाथ अपराधी कर्महीनमती. बस तुकोबराचे पाय धरले. तुकोबरानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? चौबदार कुणाच्या? मला वाटलं मशिवाराच्या मध्ये. गंगाधर पंत मोळ्याच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केले आपले पदी.
थोडक्यात बोलतो ऐका. डोक्यावर हात ठेवला, हस्तकृपा केली. गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत मवाळानं लिहिले. कोणा लिहिले? उत्तर द्या. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गंगाधर पंत मवाळाची कीर्ती आहे. टाळी वाजवा करा, कीर्ती आहे. सोडतो थोडा द्या मुद्दा डोक्यात ठेवा. आता माझ्याकडे लक्ष द्या. गंगाधर पंत मवाळाला तुकोबारायाची संगती घडली कशाच्या निमित्ताने? कशाच्या? म्हशीच्या मना की म्हशीच्या निमित्ताने संगती घडली. उद्धार झाला का नाही? टाळीवा. कशाच्या निमित्तानं घडू द्या. संत समागम एकादी परी. परी म्हणजे प्रकार, पद्धत. महाराज टाइम होत आलाय. नाही घडली तर संत हुआ, नाही घडली तर तुकोबाराने सांगितलं नका घडू द्या. मरताना फक्त वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागी वासनेच्या संगी तिची झाली अंगे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशन ये संसारे खलो दोस्तारे कृपया प्यारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्म यावे नित्य भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला. जशी वासना तसा जन्म. थोडं लक्ष देऊन ऐका. महाराज उद्या जर जन्म आम्हाला बैलाचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं बैलाचाच मिळू द्या, पण ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल. पालखीचाच बैल. उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला तर अरे घोड्याचाच मिळू द्या, ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच घोडा. पालखी पुढचाच घोडा. उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर कुत्र्याचा मिळू द्या, व्हावे त्यांचे द्वार. टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुकोबारानं सांगितलं कुत्र्याचाच मिळू द्या, ज्ञानोबरायाच्या दरबारात व्हावे त्यांची द्वारी सुवान या. आपण चांगल्याच्या दरबारात कुत्रा म्हणून जरी जगलो तरी आपलं जीवन वाया जात नाही. थोडक्यात सांगतो, लक्ष द्या. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. पुन्हा लवकर बोला. पुन्हा शिवाजी महाराजांनी तो कुत्रा 7 वर्ष राज्याच्या संगतीत होता. किती? 7 वर्ष. कालांतराने देह अवसान झालं, शरीर जाता घवे. ज्ञानोबराय सांगतात नाशिवंत स्वभावी म्हणून देती नाही हे किसे का क्या भरवसा. कंबर बांधली, खिशात घाल, पैसे दिले असते. वासुदेव वासुदेव आला रे, वासुदेव आला. रामाच्या परात बोला, वासुदेव आला. आमचे ढोक बाबा पाहिजे, रामानाचार्य ढोक बाबा यांना मायकात म्हणा लावलं तिकडं आपल्या म्हणता का? हा नग मग नंतर बघू. दम धरा थोडं. काय सांगू लागलो? हा कीर्तन अख्ख्या महाराष्ट्रात कळालं, राज्य गेले. बस बस कीर्तनात उठायचं नसते बरं काय. वा, तुम्हाला किती अडचण असू द्या, माणसात बसायचं नाही आणि बसलं तर माणसातून उठायचं. उठायचं. माणसात बसण्यासाठी जीवन खर्च करावा लागतो, उठण्यासाठी जीवन खर्च करायची गरज. टाळी वाजवा कळाला.
वा हा तुम्ही माझ्या आईसारखे आहेत बरं का. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या दे जाऊ नका. विठाला विठाला. शास्त्र तुमच्या हातात आहे, लक्ष देऊन ऐका. धर्म तुमच्या हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालण्याची ताकद तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात. साधा समजायचं नाही. नारी की निंदा मत करो यार, नारी रत्न की खान, जिये करून पैदा होई सुख भीष्म हनुमान. छत्रपती शिवाजी महाराजाला जन्माला घालण्याची ताकद तुमच्यात आहे. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या ज्ञानोबारायला जन्माला घालण्याची ताकद तुमच्यात आहे. माझ्या हनुमंतरायाला जन्माला घालण्याची ताकद झोपल्या काय तुमच्यात आहे. आणि बेवड्याला जन्मात घालण्याची ताकद ते तुकण्याचा पुण्या महाराजाचा करता नव्हता. दिसा इतकं पण लय बोलू लागला राव. हिनं सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. अख्ख्या महाराष्ट्रात कळालं राज्य गेले. राज्य गेले, राज्य गेले. लक्ष देऊन ऐका. माझ्या पुढे बसलेली लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. कोण कोण? कुत्रा. महाराजाचं शरीर नेलं, चित्तेवर ठेवलं, चंदनाचे लाकडं टाकले, बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकले, तुळस टाकली, सुगंध सुटला. ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल, काय सुगंध असेल. चित्तेला आग लागणार. गर्जना झाली. सगळ्यांना माझ्या पाठीमागे म्हणा जोऱ्यात, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अरे 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 अरे. चित्तेला आग लागणार. संतोष बाबा गर्जना झाली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धार दिशा चित्तेत उडी मारली. कुठं उडी मारली? कुठं? हो म्हणा की कुठं मारली? चित्तेत. आज जर तुम्ही गडावर गेले ना, वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला. पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं आहे. एका कुत्र्यानं माझ्या राज्याची संगती केली. आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते. व्हावी त्यांची द्वारी स्वार याती. मला त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगावं. तिथं काय साधना घडेल.
क्या बात है महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव तिथं साधना काय घडेल तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम श्रवणाचे मेषे बैसाव्य यवने साम्राज्य भवने सुखी नांदे येत मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष आहे आईता गीता भागवत करीती सर्वांनी परीक्षिती तरला 7 दिवसा मुक्ती तेथे रामनाम होईल श्रवण आपल्या कानावर जरी नामचिंतन पडलं तरी आपला उद्धार होईल आता 5 मिनिट राहिले थोडक्यात सांगतो सरळ बसा सरळ बसा सरळ सरळ असं बंगाल देशामध्ये संतोष बाबा गौरांग नावाचे चैतन्य महाप्रभू होते कोण चैतन्य महाप्रभू काही दिवस ते ज्ञान मार्गाकडे होते थोडक्यात बोलतो काही दिवसाने भक्ती मार्गाकडे आले आणि सगळ्या जगाला सांगू लागले भक्ती पंत बहु सोपा नाम संकीर्तन सादर पै सोपे सोपेवर मामा सांगितले संती तुका म्हणे सोपे आहे यारे यारे लहान थोर याटी भरत्या नारी रे कराबाई चार न लगे चिंता कौनसी यारे यार सकाळशी येते खटानाटा यावे या खुर्चीवर बसलेले या 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 बघता काय काय भक्ती ताकद असते काय शक्ती ताकद असते एक मुस्लिमचा माणूस आला कुणाचा याता याती धर्म नाही विष्णुदासा सकाळशी येते तुका म्हणे नाही जाती सवे आणि ज्याचे मुखी नाम या 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 इकडे पटांगणात आहे पटांगणात या मुस्लिमचा माणूस त्याचं नाव होतं येवन काय होतं बसा 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 सुटला आता बसा जाताना दक्षिणा देऊन जा नाही तर उग कडक नाही तर उग कडक कपडे पुढचं बोलत नाही विठाला विठाला या बसलं काय तिकडे या मुस्लिमचा माणूस त्याचं नाव होतं येवन काय होतं येवन त्याचं नाव ठेवलं येवन हरिदास आणि त्याच्या गळ्यात माळ घातली हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल सगळी रेंज मध्ये आली ना हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल मुस्लिमचा माणूस आपल्या देवाचं भजन करू लागला त्यांना सण झालं त्यांच्या लोकांना सण झालं एका काजीला जा त्याला बाहेर काढा हाना वडा मारा छोडा आता पापी लोक काय करतील काही सांगता येत ते पळत आले येऊन त्याला बाहेर काढलं का रे हिंदूच्या देवाचं भजन करतील हो माझी मदत झाली अनावर वाच्या छंद या नामाचा
लाहो लागला हो लागला आंबेचा लागला हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिक दिवटा एका जनार्दनी आंबा उभी उदो बोला कायम झाला उदो बोला तिचा छंद लागला तिचा ध्यास लागला हा ना मारा मारता मराना देवरा की तया मारी देव सका जरी ईश्वाव घ्यायची थोडक्यात बोलतो त्याला मुस्लिमला बाहेर काढलं हा ना मारा थोडा मरता मराना इतकं मारलं कपडे फाटले रक्ताभोंबाळ झाला विचारलं का रे तुला इतकं मारलं तरी तू मरत नाहीस तू केव्हा मरतोस त्यानं सांगितलं मी आता मरतो तुम्ही जेवढे मुस्लिम मला माराय आलेत ना तुम्ही सगळे मिळून हरी बोल काय कर तुम्ही सगळे मिळून जितके मुस्लिम मला मारले सगळे मिळून हरी म्हणले बाबो हे एक माळकरी झालं सगळ्याला माळी घातल्याशिवाय राहत या संतोष बाबा आता सगळ्याला माळकरी केल्याशिवाय राहत हा ना मारा झोडा त्याला उचलून एका नदीत टाकलं कोळ्यानं जाळं लावलं होतं संतोष बाबा कोळ्याला वाटलं काय मोठा मासा आहे कोळी पळत गेला तर गळ्यात माळ अरे बापरे साधू माणूस आहे उपचार केले जशाला तसे झाले डबल भजन सुरू झालं हरी बोल हरी बोल राधा रमन हरी 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 बोल बस त्या काजीला कळालं माझा दुश्मन जिवंत झाला मारला पण कसा झाला कळालं पापी माणसं काय करतील त्याला एका वेशेला लावून दिलं कुणाला वेशेला आमच्या पेटी मास्तराच्या मागले नाव काय ऋषिकेश महाराज ऋषिकेश बाबा वाढ झाला माझ्याकडे राग बघायला आम्ही तरी ओळखीला नाव राहिले म्हणलं त्याचं ऋषिकेश बाबा एका वेशेला लावून दिला जा त्याच्या तपाचा भंग कर त्याच्या नामचिंतनाचा भंग कर आता ती वेश्या कोण पैसा फेकन तमाशा देख आता येश्या नाचू लागली काय करू लागली ऋषिकेश महाराज काय करू लागली कसं नाचू लागली आता ती मी सांगू का काय नाचू लागली नृत्य करू लागली हात जोडले जाई हो तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास माते उद्या ये माते तच्या परवा ये माते तच्या परवा ये लक्ष देऊन ऐका 7 दिवस येशेच्या कानावर नामचिंतन पडलं कुणाच्या काय ताकद आहे तवसाय झाला उदय निवासी बुद्धी दिली आईशी नाश नाही भगवान परमात्माने येशेच्या हृदयात प्रवेश केला पापीनी चांडाळी महात्म्याला 33 लाख पायाला आणि हे उद्धार करून येवनानं येशेला माळ घातली येवन अन्यत्र गेले येशेच्या कानावर नामचिंतन पडलं तर येशेचा उद्धार झाला येशेचा तेथे रामनाम होईल घडेल भोजन भोजन कोणतं तुका म्हणे शेष सेवीन वचनाला मोडी बोली लेते महाराज कळालं ती तर हवं कसं कामारी पट्टी कशेवेचा सेवक दीनपणे रंक तेची भले काम करतो तो कामारी काम करतो तो कामारी माफ करतो तो मापारी पूजा करतो तो पुजारी मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी काम करा कामारी बट्टी का सेवेचा दिन म्हणजे लहान बना जब मेरा राम जी का आवन होगा शबरे का कुटिया का पावन बस लहानपणा देगा नम्र झाला महापुरे झाले बस शबरी लहान झाली रामप्रभूची भेट झाली म्हणून कीर्तन सुटलं तुमच्यासाठी बोलतो लक्ष दे नाही
माझ्यासाठी सगळ्यासाठी आपण भाग्यवान आहात. येत्या 22 तारखेला बरं काय, एक पत्नी एक वचनी एक बाणी प्राण जाय परी माझे मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू भगवान यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्ये नगरीत होणार आहे. 500 वर्षे गेले. ब्रह्मांड चालक ब्रह्मांडाचा मालक एका रावटीत होता, पण आज मंदिरात येतोय. तुमचं माझं भाग्य आहे. आतापर्यंत आपल्या कितीक पिढ्या गेल्या, त्यांना राम मंदिर पाहिलं नाही, पण आपण राम मंदिर पाहतो. आपण भाग्यवान आहात. म्हणून येत्या 22 तारखेला सगळ्यांना आनंदात मस्त गुढ्या उभा करा, भगवी पताका लावा, दारात रांगोळ्या काढा, दिवे लावा, माझ्या रामप्रभूचा मस्त फोटो मांडा आणि सगळ्यांना आनंद उत्सव साजरा करा. प्रत्येकाला काही तिथं जाता येणार नाही, पण त्याचं ब्रीद आहे भक्ता राखे दुर्जनाशी आवे देतून तो तुमच्या माझ्यासाठी घरात आल्याशिवाय राहणार घरात. म्हणून हा सोहळा सर्वांना आनंदात उत्सवात गोडधोड प्रत्येकाच्या घरी साजरा करायचा आहे. म्हणून महाराज तुम्ही सांगता त्यांच्या दरबारात नम्र व्हावं, सेवा करावी, मग आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. काळी वाजवा, काळी वाजवा. करा. वाह, तिकडं क्या बात आहे. अशा ठोच्या पिऊन येतो.
खाली घेतले हा जेवण वा एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली ते शिकली कटकट वा पुढे खाली देव जाणे येईपर्यंत मला अगदी आनंद वाटला संतोष बाबा आमचे संतोष बाबा दिवसाचाही दिवस करतात आणि रात्रीचाही परमार्थासाठी दिवस करतात धन्य माता पिता बस अरे संसार तर जन्माला आला तो करतोय पण परमार्थ प्रत्येकाला घडत मला वाटतं परमार्थ करणारा श्रेष्ठ नाही करून घेणारा श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांच्या वतीने आमचे पलीकडे उभा असणारे गायन कोकिळा संतोषी महाराज ढोक बाबाचे पट्ट शिष्य त्यांनी येईपर्यंत हालो हालो मी म्हणलं मेलो पण आनंद वाटला तुमच्या सर्वांचे चेहरे पाहून प्रसन्न वाटलं जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा किती किती पहिली गोष्ट पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आता गाय तर काय कुणाच्या एखाद्या दारात गाय आली गाईला निवद दाखवा आणि तिसरी गोष्ट कोट्यातले मायबाप सांभाळा मायबाप विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया बेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापा माया तुला मिळेल बंगला गाडी सगळं मिळेल मोटरसायकल शेती वाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मेल्यावर कशाला म्हण तुझ देवा देवा बुद्धी लाडूच्या पंक्ती उठवशी बुद्धी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया बेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया सगळं मिळेल गेलेले मायबाप मिळणार मायबापाची सेवा करा संतोष बाबा तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून हा सप्ताह पुढच्या वर्षी असाच चांगला घ्या करून नक्की तुम्हाला सद्गुरु जोग महाराज आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील झालेली सेवा सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव भूषण नामधारक सद्गुरु मारुतराम महाराज दत्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित नरेश्वर